एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही? पुणे पोलीस भरती 2025ला आलेला प्रश्न आहे. अवघड लेवलचा प्रश्न आहे. बघा कसा सोडवायचा. सगळे सुरुवातीला काय म्हणले आपल्याला, एक अंकी मूळ संख्येतील अंक. सगळे सुरुवातीला आपल्याला एक अंकी मूळ संख्या काढावं लागतात. त्यांच्या पुन्हा मोठ्यात मोठ्या संख्या तयार करून व लहानात लहान संख्या तयार करावं लागतील. सगळे सुरुवातीला आपण मूळ संख्या काढू. आता एक अंकी मूळ संख्या, सगळ्यात लहान एक अंकी मूळ संख्या कोणती? 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, नंतर 7. ह्या झाल्या एक अंकी मूळ संख्या. मूळ संख्या म्हणते त्या संख्येला एकने व त्या संख्येने भाग गेला पाहिजे, त्याला मूळ संख्या म्हणतात. ही झाल्या 4 एक अंकी 4 मूळ संख्या. पुन्हा काय म्हणलं आपल्याला, मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील. आता ही जी संख्या आलेल्या आहेत ह्याच्यात मोठीत मोठी संख्या तयार करायची आपल्याला. 7, 5, 3, 2 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आणि लहानात लहान संख्या तयार करायची. आता 2, 3, 5 आणि 7 ही झाली लहानात लहान संख्या. यांच्या फरकातील म्हणजे ह्यांची करायची वजाबाकी. 2 मधून 7 जात नाहीत म्हणून इथला एक इथं गेला. 12 मधून 7 गेले, खरे राहिले 5. इथला एक किती दिला, इथं झाली 6. 13तून 6 गेले, खरं राहिले 7. इथला एक इथं घेतलं, इथं झाली 4. 5 मधून 4 गेले, खरं राहिली 1. 7 मधून 2 गेली, खरं राहिली 5. आता ह्यांची वजाबाकी किती आली? 5175. आपल्याला काय म्हणलं आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही? म्हणजे ऑप्शनमधल्या कोणत्या संख्येने ह्या संख्येला निशेष भाग जाणार नाही? सगळे सुरुवातीला आपण ऑप्शन क्रमांक 1 बघू. 3. 3ने ह्या संख्येला भाग जातो का? 3ची कसोटी काय म्हणते, जर समोरच्या संख्येची बेरीज 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता ह्यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18. 18 या संख्येला 3ने भाग जातो. आणि 5ची कसोटी काय म्हणते, ज्याच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्या संख्येला 5ने भाग जातो. ह्याच्या एकक स्थानी किती या 5 आहे, म्हणून ह्या संख्येला पण 5ने भाग जातो. ह्या संख्येला 3ने भाग गेला, 5ने भाग गेला. 3ने भाग गेला म्हणल्यावर 9ने सुद्धा भाग गेला पाहिजे, कारण की 9ची कसोटी आणि 3ची कसोटी सारखीच आहे. 9ने पण, मग ह्या संख्येला 7 या संख्येने भाग जाणार नाही. आपल्याला तीच म्हणलं होतं, पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही, तर 7 या संख्येने निशेष भाग जाणार नाही. ऑप्शन क्रमांक 4.